गुड मॉर्निंग गाईज. मी शकुंतला बंगाळे. कसं आहे तुम्ही सगळेजण? ठीकच असाल? ठीकच राहायचं, कामात राहायचं, पण कामात राहायचं. काम असलं तर जिंदगी आहे, काम नाही तर जिंदगी नाही. तर बघा किती माझा टेरेस गार्डन फुललेला आहे. हे बघा, आता तुम्हाला फुलं दाखवते किती लागल्यात फुलं माझ्या आपल्या गार्डनमध्ये. सगळ्या प्रकारचे तर लागल्यातच, पण एक बघा किती गुच्छ झालं आहे, गुच्छ. हे बघा, का मस्त येतील का तुम्हाला? हां, नाही येणार. बघा कसे फुलं लागल्यात. ही पावसाळ्यात ना छान फुलं येतात, एकदम मस्त. किती असतील ही? 100-200? हां, 100-200. थांबा 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 जरा. 100-200 बघा. काका आल्यात, पण काकाच कसं असते, वडाप काम असते, पळायचं असते पटापट आवरून. बोलायचं नाही, काय नाही, काय तोंड दिले देवा ना, असंच तर हसायचं, खेळायचं, बोलायचं असतंय गुंग्यावाने नुसतं. मग आता बोलायला लागतंय, दाखवायला लागतंय, आपल्या मुलं सांगायला लागतंय, आपल्या यूट्यूब फॅमिलीला, इंस्टा फॅमिलीला. हे बघा निशिगंधा आलं. काकांना मी का म्हणते तसे, तर काकांना कसं आहे, करमत नसलं का नाही. हे बघा गुलाबची फुलं किती आल्यात. हे बघा किती आल्यात गुलाबची फुलं. नाही मग राहून जाते. मग कसं आहे, जायचं आहे आपल्याला, लगेच शेतात जायचं आहे आज. आणि हे बघा, हो डाळिंब बघा. हे बघा डाळिंबला पण कळी लागल्या. एक कळी गळून गेली, एक आली. आता बघूया कशी येत्या. आणि वांगी दाखवतो तुम्हाला गाईज. हे बघा, थांबा. हे बघा ही मिरची बघा किती लागल्या. छोटंसं झाड आहे. पुदिना किती चांगला आला आहे बघा. मिरच्यांना, सगळ्या मिरच्यांना फुलं लागायला लागल्यात. वांगी तुम्हाला दाखवते. 1, हे बघा 2, हे बघा 3, अजून तुम्हाला दाखवते. हे बघा 4. इथं ह्या 4 झाडांना 4 वांगे आहेत. हे बघा 5, अजून दाखवत तुम्हाला. हे बघा 6, हे 7, अजून हां इकडं आहे बघा. इथं मोठ्याच्या मोठं आलं आहे. हे बघा 8, 9 आहेत वांगे. हां तिथं 9, 10, 11. आता काढल्यावर दाखवते ट्रेमध्ये. बघा ट्रे घेऊन आल्यात आणि काका काढणार आहेत. काकांना जबरदस्तीने मी आणले. म्हणलं चला जरा वर. मला कॅमेरा जरा कोण नसले की मग तुम्हाला दाखवायचं होत नाही. आणि मग तुम्ही म्हणणार काकूची झाडं फक्त दिसते ती आणि भाजीपाला लावलाय म्हणताय, पण दाखवत नाही कधी. इथंच ठेवा, लांब लांबच ठेवा. आता आणि तिकडं आलं का नाही, इकडं जायला लागणार आहे आपल्याला. एक एक काढा, एक एक ठेवा. बघा ही 3 निघाली. जरा लांब न देठ मारा जरा थोडं. हां थोडं, हां हां असं ही बरोबर आहे. या मागं, इकडं आहे मागं तुमच्या. तिथं नाही आहे, त्याला फुल लागले आत्ता. हां मागं आहे बघा. आणि सगळ्या मिरच्यांच्या झाडांना मिरच्या पण लागायला लागलेल्या. तुम्हाला दाखवते आता, झाडाच्या जवळ जाऊन दाखवणार आहे. चला तिकडं बघा. इथं आणा, ट्रे आणा उचलून. इथं नाही, त्याला नाही आहे, त्याला एकच होतं. सगळ्या झाडांना एक एक आल्यात ते. आता पाय घसरते बघा, वल राहून ना. हे बघा शेवाळले, हिरवं झालं आहे. आता झाडांना एका लाईनीने लावायचं आहे मला. हळू काढा, शेंड तोडू नका झाडांची. आणि कोबीची, फ्लावरची पण छान हे लागल्यात. हे बघा सगळ्यांना जरा कवळं ऊन खायसाठी ना ठेवल्यात. असं चांगलं ऊन लागलं पाहिजे भाज्यांना पण, मग ती रोग लागत नाही भाज्यांवर. भाज्यांना पण रोग लागत नाही, त्यामुळं ऊन पाहिजे असतंय. आणि उन्हात लई छोटा असलेला काढा की. आता सगळीच काढा, मग एकच मोठं होणार आणि मग ती काहीच कामच राहणार नाही. हळू काढा, काटं लागते ते म्हणून ते कट हे आणलं आहे. हां हां काढा ते. अजून एक आहे खाली, काढा. कवळी पण करता येते. अरे फांदी तोडली तुम्ही. बघा असं कशाची घाई झाली तुम्हाला सांगा. हां हां ग बसा. झाडं तोडायची नाही माझी. मला झाडं तोडली जीवाला लागतात. जीव, झाडं म्हणजे माझा जीव का प्राण आहे. इकडे या, ह्या साईडला, ह्या साईडला. इकडं जावा, येत नाहीत ना. नाही हो, झाडाला लकाला का हलवू नका, नाजूक असतात झाडं. हां ते काय शेतात आहेत का मोठे मोठे व्हायला? हां आहे बघा तिथं 2 त्या साईडला. हां तर बघा त्या झाडाला अजून 2 आहेत. काका काढायला लागल्यात. आणि इथं बघा किती काढली. मी भरीत करणार होती म्हणून मोठे मोठे होऊ दे म्हणलं. तर हे बघा एवढी मोठी झाल्यात. हे बघा आता किती काढली बघा अशी. आणि रोपं लावल्यात मी
छोटी छोटी दुसरी रोपं वांग्याचीच आहे ती, पण बिगर काट्याची आहेत का काट्याची आहेत ती मोठी झाल्याशिवाय कळणार नाही आपल्याला. किती निघाली? झाली का? हां बस. ही ट्रे घेऊन जा तुम्ही खाली, मी येते लगेच. मला जरा 2 मिनटं दाखवती आपल्या यूट्यूब फॅमिलीला, फेसबुक फॅमिलीला. किती आहे ती? किती निघाली वांगी? मोजा की. 14. हां 14 आहेत का? कुठं आले आहे काय? नाही नाही नाही, असं झाडांना आता कळ्या असते त्या बारक्या बारक्या. जरा ही घेऊन जाऊ. नेणार आहे ना आता, जायची घाई झाली ती तुम्हाला. पाणी काढतोय तू बोल. हां हे तर ठेवा पाणी, मी त्या दिवशी बी काढलं होतं. तिथं ठेवा खाली. हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 निघाले. हे 7 असं दाखवते तुम्हाला. आहे किती तर ती काय त्या साईडला आहे. मोठी मोठी छोटी छोटी किती येतील, मोठी मोठी किती आहे तुम्हाला दाखवते. तर आपल्या आणि किडकी नसतात, एक पण किडकं निघणार नाही. तुम्हाला चिरून दाखवेल मी. आपल्या टेरेसवर काय होतं आहे, कीड लागत नाही. आणि खाली जमिनीवर कसं होतं आहे, कीड लगेच धरतात फळभाज्यांना सगळ्यालाच म्हणजे. त्यामुळं ते कीटकनाशक वापरायला लागते लोकांना. पण ह्याला आपल्याला राख फक्त, शेणखत आणि कॅल्शियमसाठी चुना, असं लिंबाची खळी, हे असं सगळं घालायला लागतं. घरगुती उपाय करायचा आपला. जे किचनमध्ये असते ना तीच सगळं लागतं हे आपल्याला. हे बघा किती निघाली? 5 7 आणि हे 7 14. हां 14 निघाली. तर हे बघा पाणी साठलं आहे ना, तर हे जरा काढायला लागतं. इकडं फिनिशिंग केलेलं नाही आम्ही. इकडं म्हणलं खोल्या काढायचं, पण काय ना काय खर्च चालूच आहे. आणि हे तर खोल्या वर काढायच्या राहिल्या त्या, आणि खर्च चालू असल्यामुळे काय होतं आहे, लोड करू वाटत नाही. लोड करून काय करता, टेन्शन उगाच. कसं असतं, कोणाचं घेतलं ना पैसे, आपल्यापाशी होईल त्यावेळेला बांधायचं. ज्यावेळेला नाही होत त्यावेळेला जरा थोडं थांबायचं. पण काळजी घ्यायला लागते अशी. पाणी व्यवस्थित काढून वाळलं करायला लागतं. हे बघा हे छोटंच झाड आहे. मिरच्या किती लागल्यात बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि ह्या तिकडं 10. तर हां इकडे काय 11 अशा, आणि इथे काय 10-12 मिरच्या लागल्यात एवढ्या एवढ्या झाडाला. हे बघा इथं पण वांग्याची रोपं आहेत, पण ही काट्याची रोपं, काट्या दिसायला लागल्यात मला ह्या वांग्याला. पण अशी काटे वांगे असलं ना हाताला लय लागतात. असे बिगर काट्याचीच मला आवडतात वांगी. हे बघा सगळ्या झाडांना का नाही जरा औषध पाणी करून चांगली फुलवल्यात. आता मिरच्याची पण छान आलेत. हे बघा मिरच्यांना पण कळ्या लागणार आहेत. मध्ये काय झालं तर मिरचीची रोपं होती, पण हेच नव्हतं, मिरच्याच लागत नव्हत्या. मला लय म्हणजे टेन्शन आलं होतं. म्हणलं आपण एवढं टेरेसवर कष्ट घेतो आहे आणि आपल्याला भाज्या दाखवायलाच नाही त्या तुम्हाला. आणि फुलं बघा, हे फुलं पण आता मी मोजून नंतर दाखवेल किती आहेत, किती आल्यात हे नंतर मोजते. आता टाईम नाही. हे बघा ह्याला पण मिरची लागायला आल्या. हे बघा दिसत असेल तुम्हाला. हे बघा ही मोठ्या मिरच्या आहेत. ही घरातलंच आपलं बी आहे. ही काय रोपं मी आणली नव्हती विकत. हे बघा इकडे हे बघा आता लागायला लागल्यात मिरच्या. तर टवटवीत झाड आहे, पण मध्ये मध्ये काय झालं तर फुलं गळून सगळी वाळायला लागली होती आणि फुलंच येत नव्हती. आता कसं झालं आहे, वांग्यांना पण फुलं लागायला लागल्यात आणि टमाटरला पण टमाटर लागलेत. हे बघा हे बघा इथं टमाटरची रोपं बघा. हे बघा अजून एक वांगं राहिलं हो काढायचं. हे बघा इथं राहिलं. मला काटा लागायचं हाताला ना, आणि झाडाला इजा पोचू वाटत नाही. हां निघाल लवकर. हे बघा 15 हे निघाली वांगी निघाली. तर असं भाजीपाला लावला आणि नाही आला ना मग नाराज होऊन जातं मन. पण कसं आहे, आपल्याला भाजीपाला नाही मिळाला तर हिरवळ तर आपल्या टेरेस गार्डनवर दिसते. तर कोबीची झाडं पण बघा किती छान आल्यात. हे बघा कोबीची रोपं पण एकदम मोठी झाल्यात आता. आणि आता कोबीचा आकार घ्यायला लागल्यात. हे बघा आकार. हे बघा कोबीचा आकार कसा छान आला आहे. आता किती दिवस नव्हतंच काय आलं. फुलं आहेत.
आणि हे तुम्हाला दाखवते, काळ्या मिरीचं रोप आणलं होतं मी, ते वाळत आलतं, किती दिवस तरी वाळलं होतं. मग आत्ता जरा चांगलं फुललं आहे, तर जरा त्याला उन्हात ठेवते थोडं. हे बघा पूर्ण पान वाळलं होतं, आता खाली आणि 2-3 पानं आल्यात. तर ही भाजी काढून नेली ना मग आणि जरा त्यातलं मोकळं करते. हे बघा इथं बारीक शेंडं फुटायला लागलेत, पूर्ण वाळलं होतं. मला वाटलं आता जातं आहे झाड, पण आलं पान आल्यामुळं खुश झाली मी. याला पण आता कधी कळायला लागतात बघूया. आपल्या पेरूचं पण फांद्या चांगल्या कट केल्या ना, दाट आलतं चांगलं. ही लाल भाजी काढून नेलेली आहे, भरपूर निघाली. लाल भाजी, तांदळाची भाजी आणि चिगळाची भाजी. हे बघा चिगळाची भाजी. पण कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला सांगते, टेरेस गार्डन करताना नाही बराबरीनं फुलाची झाडं लावायची. तर फुलाची झाड लावली ना काय होतं आहे, ते आपलं मधमाशा आणि फुलपांखरू आणि काय म्हणतात त्याला भुंगा, असं सगळं म्हणजे फिरलं पाहिजे. मग ती फिरल्या ना मग ती झाडांना म्हणजे फुलांना परागण होत असतं. मग ती आपलं रूपांतर होतं आहे, म्हणजे फुलातनं फळांना रूपांतर होत असतं. त्यामुळं फुलाची झाडं जरूरी आहेत लावायचं. तर मध्ये मध्ये की नाही फुलाची झाडं. हे बघा बोरचं झाड आहे, त्या बोरला आता किती चांगलं फुटलं आहे. पण फळ मी म्हणते एक तरी ठेवायचं दाखवायला तुम्हाला. बाकी सगळं अतुल म्हणलं आहे काढायचं आहे. ही सगळी फळं काढून टाकायची, म्हणजे त्याला ग्रोथ वाढत्या आणि मग पुढच्या वर्षी चांगलं देतं आहे. तर आपल्याला काढायचं आहे, पण एखादं तरी ठेवणार तुम्हाला दाखवायला. इकडं पण कोबीचे आहेत, तिकडे ॲपलचं आहे पण ती वाळूनच चाललं आहे बघा. खाली हिरवा आहे पण वरचा शेंडा पूर्ण वाळला आहे. त्याला काय झाले काय कळण झाले. मिरचीची पण रोपं ह्या वर्षी ना मी भरपूर लावली. आपल्या मिरच्या आणल्या होत्या ना चटणीला, त्यातलीच रोपं लावली. आणि इकडं तुम्हाला दाखवतं, तिकडं पण मिरचीचं रोप आहे. म्हणजे दाट आलं का नाही आम्ही काय करतो वेगवेगळं करायचं आणि लांब लांब लावायचं. हे बघा याला पण आता कळ्या लागते ना. टमाटरची रोपं पण लई एका जागेला लई काढून लावायची. ही शेंगाचं. हे बघा आता ह्याला शेंगा लागणार, आपल्या सक्रातीला लागतात का नाही त्या शेंगा लागत्याला. हां घेऊन जा, आता काम आहे आमचं. काय करायचं सांगा, बोलूच द्यायचं नाही तुमच्या संग. काकूला बोलायचं असते पण काकूला काय करतात, कॅमेरा धरणारे कोण नाहीत, बोलू लागाय कोण नाहीत. फक्त नुसतं काय हा लावते ठेवा तिथं. कसा इसरते, हा 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 इसरलीशी एवढी 100 झाड लावली का काय पण बोलतं आपली येड्यावाने. हे बघा जांभळी फुलं, थांबा घेऊन जा किती ट्रे. हे बघा किती छान फुलं आल्यात. ह्याला पण मला असं लांबडं वेल असं या काठीला असं बांधायचं आहे, म्हणजे वेल आलं ना छान दिसणार आहे. आणि तिकडचं वेल जरा जुनं झालेलं आहे, ते कट करणार आहे मी. आता आज जरा शेतात जाऊन येते आणि मग बघू काय काय होतं आहे ते तुम्हाला दाखवेल. ट्रे घेऊन जा. बाकीची जरा मी फुलंही मोजून आपल्या यूट्यूब फॅमिली, फेसबुक फॅमिली आणि इंस्टा फॅमिलीला दाखवणार आहे. हां ठेवा तिथं. तर हां राहू द्या. तर अशी झाडं आहेत बघा माझी. हे बघा दाखवा इकडं. हे आपल्या टेरेसवर जे आहेत का शेतातले जरा सांगा बरं. हे टेरेसवर जे आहेत आपल्या, असं तसं करा की जरा थोडंसं तिकडच्या साईडनं. तसं नाही, तिकडच्या साईडनं असं हो वांगी दिसतात. हे बघा गाईज आता काका सांगतात टेरेसवर जे शेतातले आहेत. हा टेरेसवर काकाला बोलू वाटत नाही म्हणून हां टेरेस जसं सांगेल तेवढंच बोलायचं होय. हां आपल्या टेरेसवरच्या आहे तर टेरेसवरच्या आहे ते. ही कोथिंबीर इसरते. हां हे बघा असं नुसतं जा काम कर, जा काम कर, जा काम कर. काम तर मी करणारच, मला कामाशिवाय करमतच नाही. ते घेऊन जावा हळूच टेबलवर ठेवा तिथं ट्रे. तसाच मी आली तर चला. हे बघा काकाने कोथिंबीर आणली होती, तुम्हाला दाखवते. काका काय म्हणते, कोथिंबीरच्या मुळ्या आहेत त्या. हे बघा मुळ्या आहेत त्या ना, तर ही लावून बघ म्हणल्यात, येतं आहे का. तर मला देऊन गेल्यात आता, त्यांना बघायचं आहे फुटून येतं आहे का. तर मी पण बघते, मी पहिल्यांदाच लावायला लागल्या. फुटून येतं आहे का तुम्हाला सांगेल. हे बघा तर आता एका हातानं होत नाही, तुम्हाला एक दाखवलं. आता मी फुटून आल्यानंतर दाखवेल तुम्हाला. सगळी लावते आता ठेवून फोन. तर तुम्हाला सांगते आता मी तर मोजल्यात 120 आहेत फुलं. पण मध्ये मध्ये असं वाटायला लागले मला चुकलं आहे का काय. तर एवढी फुलं लागल्यात बघा. 120 तर फुलं मी मोजली. अजून एखादी कळी चुकले असणार आहे, एखादं हे बघा मध्ये फुलं आलेले चुकले असणार आहेत. मला एकदम मोजता येत नाही, पण 120 फुलं मोजल्यात. तर 120 फुलं लागल्यात म्हणजे बघा किती झाली. तर असं फुलं लावली ना तर असं सीझनला लई मस्त दिसतंय, पावसाळ्याच्या सीझनला. हे बघा
गुलाबी रेन लिली आहे, ही आहे. आता मी पिवळी पण आणणार आहे. पिवळी आणल्यानंतर तुम्हाला दाखवेल. आणि निशिगंधाला पण तुम्हाला दाखवलं आता कळ्या लागायला लागल्यात. हे बघा बॉक्समध्ये, हे बघा. आणि ट्रेमध्ये लावलं आहे, हे बघा. ट्रेमध्ये पण आता ह्याला कळ्या लागणार आहे त्या. तर अजून ट्रे आणणार आहे मी तसली. आणि मग त्यात फुलांची झाडं लावणार आहे वेगवेगळी. हे बघा इथं आहे गुलाबी रेन लिली, हे बघा. चिनी गुलाब, तिकडं चिनी गुलाब आहे, त्यात पण मिक्स गुलाबाची वेगवेगळी फुलं आहे ती कलरची. तर कसं वाटतं हे टेरेस गार्डन काकूचं? छान वाटतंय का? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा झेंडूची पण एखादे आलेले की नाही मी वर आणून लावल्यात. आणि हे बघा शेतातले आणून लावल्यात. गळतंय त्यामुळे आधी जरासं थोडंसं पाणी काढायचं झाडांचं असं. त्यासाठी पिशवीला होल करूनच लावायच्या पिशव्या, म्हणजे होलमधनं खाली पाझरून जातं आहे पाणी. ती आता एखादी राहिली असणार आहे, ते आता मी संध्याकाळी करणार तिकडनं आल्यावर. जरा मला पण काम आहे आज लई. पण म्हणलं तुम्हाला वांगी काढताना दाखवूया आणि फुलं किती लागल्यात ते पण दाखवूया. तर कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगत जावा. काकूचा टेरेस गार्डन आणि काकूचा आयडिया काय झाडं लावायचा, कसं लावलं आहे, काय लावलं आहे नक्की सांगत जावा. आणि ताक ही वापरायचं आपल्याला. आता पावसाळ्यात पाणी नाही आपण घालायचं, पाणी अजिबात घालायचं नाही पावसाळ्यात. झाडं वाळून जातात, मग जळून जातात, म्हणजे कुजून जातात. त्याच्या जी मुळं असतात ना वल्लीत एकसारखं राहून कुजून जातात. जमिनीत काय असतं, जमिनीतलं पाणी वरच्यावर वाळत राहतं. पाऊस आला तरी वरच्यावर वाळत राहतं. आणि ती वाळल्यानंतर काय होतं, झाडं चांगली राहतात, वाळत नाही त्यांची. आणि हे आपलं टेरेसवर कसं होतं, पिशव्यातनी ओल जास्त राहिल्यामुळं का नाही ते मुळा कुजून जाते आणि झाडं वाळतात. त्यासाठी एवढं होईल तेवढं होल पाहिजे म्हणजे पाणी गळून जायला. आणि माती अशी भुसभुशीत राहिली पाहिजे, तर झाडं चांगली येतात. फक्त आपलं फर्टिलायझर देत राहायचं, शेणाचं पाणी. आणि म्हणजे वाळल्या गवऱ्याचं पाणी द्यायचं. वाळीची शेणकूट असतात ना ती भिजवायचं आणि त्याचं एक 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 छोटं छोटं मग घालायचं. ती काय होतं आहे, म्हणजे त्याला कीड लागत नाही. ते आपलं ह्याचं का बुरशी लागत असते ना झाडाला, त्याला बुरशी लागू देत नाही ताक. त्यामुळं ताकाचा उपयोग करायचा. आणि मी आता जसं उपयोग करते ताकाचा, आपलं कप घालत असते ती पण पानचट करायचं, तुपट घालायचं नाही. तुपट घातलं की मुंग्या लागणार आणि आळ्या होणार. तर आळ्या नाही होऊ द्यायच्या आपल्या झाडांना. झाडांना आळ्या झाली की झाड वाळून जाणार आणि खराब होऊन जाणार. मग कुंड्या खराब, आपलं मेहनत खराब आणि आपल्याला टेन्शन येणार आणि झाड काय येत नाही असं होतंय. मला झालेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. तर फक्त ताक मग एक कप घालायचं, सगळ्या झाडात नाही घालायचं. फूल असो, फळ असो, मिरची असो, वांगी असो, टमाटर असो, एक कप ताक घालायचं. एक कप शेणाचं पण पानचट पाणी करायचं, ते घालायचं वाळल्या शेणकुटाचं पाणी करून. आणि एक चम्मच आपलं कॅल्शियम खायचा चुना असतो ते आणून घालायचा. आणि एक चम्मच राख घालायची. आणि एक चम्मच आपली लिंबाची पेंड मिळत्या ती एक चम्मच घालायची. आणि एक चम्मच आपली राईची मोहरीची पेंड असत्या ती मिळते ती घालायची. तर असं सगळं एक चम्मच घालायचा. व आता आठवड्याचे 8 दिवस आहेत, तर 8 दिवस एक चम्मच वेगवेगळ्या आपल्या खताचा घातला का नाही झाडं चांगली येतात, निरोगी आणि टवटवीत राहतात. जर तसा रोग लागलेला वाटलं तर ती पानं काढायची, खिडकी पानं काढून टाकायची आणि लांब फेकून टाकायची. ते आपल्या गार्डनमध्ये ठेवायचं नाही. आणि जी बाकीची चांगली पानं निघतात खालची कटिंग केलेलं अडचण झालेली झाडांना, गवत काडी, ते वाळवायची आणि आपल्या मातीत दाबून ठेवायची. ती कुजून खत तयार होऊन जातो. आपल्या किचन वेस्ट कशी मी दाखवले तुम्हाला खाली केलेला, तसं कुजून ना माती बनून जाते. नाहीतर मग आपण एका साईडला वाळवायला ठेवायचं अशा काट्यावरनी, तर ते वाळून जातं आणि मग ते आपल्याला ग्रो बॅग भरायला कामाला येतं. पाला पाचोळा, काड्या, बारक्या कवळ्या काड्या, हे आता कांड्या लावल्यात का नाही, हे बघा ह्या कांड्या लावल्यात. ह्या जर नाही फुटून आल्या तर ह्या कांड्या पण आपल्याला टेरेसवर ना ही झाडं ही आपल्या ग्रो बॅग भरायला कामाला येत असतात. बारीक कट मारायच्या ह्या काड्यांना आणि खाली घालायचं पाला पाचोळा. त्यानंतर आपलं शेणखत, कोकोपीट काय असेल ते मिक्स केलेलं, राख, हे सगळं मिक्स करून का नाही माती भरायची. मग भुसभुशीत राहते आणि हलकी राहत्या. तर असा माझा म्हणजे प्रयत्न असतोय. तर तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला आता जाती. काही कचरा झाडांना आपल्या सावली लागते ना, तर सावलीचंच एवढं काढायचं. म्हणजे कसं असते पावसाळ्यात कडक ऊन नसते आणि झाडांना ऊन पण जरुरी असते. तर जरा सावली पडत होती ना, ते फांद्या कट केल्या. आणि इकडं बघा गुलाबची पण जरा छाटणी केली. खराब खाली सुजाडमध्ये येते ना फांद्या, अशा एकदम जुन्या झालेल्या असतात त्या काळ्या. हे बघा सगळं कट केलं. तर अजून भरपूर कामं असते, पण काय आहे खाली पण जाऊन आपली बाकीची कामं असते ती करायला लागतात. त्यामुळं का नाही जेवढं जमेल तेवढं थोडं करायला लागतं.
तर काय करायचं सांगा. हे बघा झाडं पूर्ण वाळायला आल्यात. याला पण जरा ताक संपलं आहे माझ्याशी. ताक आणून घालायचं आहे. आणि ह्या दिवसात काय होतं आहे झाडांना हिरवी किडं पण लागत असतात. त्यामुळं सगळं पाला वर करून फांद्या वर करून बघायला लागतं त्या पालांना आहे का काय कीड लागल्या का काय लागलं आहे का असं सगळं बघून कटिंग करायला लागते. कटिंग छटिंग ही सारखं चालू असतं झाडांची. तर ती आपल्या टेरेस गार्डन चांगलं दिसते. आणि खराब पानं काढली ना तर मग ती झाडांना पण वाढ होते झाडांची पण. तर असं काढायला लागते वरचेवर. तर चला आता एवढी कटिंग केली, अर्धा तास गेला एवढ्याला. आणि फुलं तर बघितल्यात तुम्ही किती छान आले ती.